कोतवालवाडी रावळगावच्या परिसरात असणारी ही बारूद कंपनी जिला आपण म्हणतो, एशियन फायरवर्क्स या कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान झाला। हे झाल्याच्या नंतर 2 लोक मरण पावले अशी प्राथमिक माहिती आम्हाला आतापर्यंत भेटली। आम्ही स्वतः आतमध्ये जाऊन शव पाहिले। आताच आपल्या पुढे ॲम्ब्युलन्समध्ये हे शव परत मला वाटतं नागपूरला नेण्यात आले पुढील प्रक्रियेसाठी। याच्यानंतर अनेक महिला पण इकडे होते आणि आता राऊळगावचा आणि एक कोतवालवाडीचा 1-2 मुलं आहेत, यांना पण इजा झाली आहे। हे सुद्धा रुग्णालयात गेले आहे। ते नेमके कुठल्या रुग्णालयात हे अजून आता मला माहिती घेतल्याच्यानंतर त्यांची चौकशी करू, पण जीव धोक्यामध्ये असण्याला कदाचित त्यांना लागलं नसावं। कंपन्या, बारूद कंपन्या अनेक या ठिकाणी आहे, पण ज्या वेळेस त्यांना ती परवानगी दिली जाते त्यावेळेस त्यांना एक सेफ्टी प्रिकॉशन, सेफ्टी नॉर्म एक नियमावली सकट दिली जाते। नुसतीच परवानगी दिली जाते आणि त्याची अंमलबजावणी हे लोक करतात का? आणि अंमलबजावणी करत नसेल तर आपल्या भागातील लोकांचा जीव धोक्यात आहे, महिलांचा जीव धोक्यात आहे आणि यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। कडक कारवाई करून यांना जी काय पेनल्टी असेल, आणि जो जीव गेला तो गेलाच, पण यांच्यावर मोठी पेनल्टी करून यांचं लायसन्स सस्पेंड कसं करता येईल किंवा अजून याच्यावर पुढची कारवाई कशी करता येईल याच्या संदर्भात पण पावलं उचलले गेले पाहिजे। मी एवढंच सांगतो की 2024च्या पूर्वी एक मोठा ब्लास्ट झाला होता, त्याचासुद्धा आपण सगळे लोक मीडिया तिकडे आले होते। या संदर्भात तेव्हाचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी विधान भवनामध्ये पण तेव्हाचे विजय वडेट्टीवार साहेब विरोधी पक्षनेते ते सुद्धा इकडे आले होते। या लोकांनी सुद्धा हा विषय इकडं मांडला होता आणि अनेक अधिवेशन असतानाच असा ब्लास्ट झाला असल्यामुळे हे विषय विधान भवनात मांडण्यात आले होते आणि येणाऱ्या दिवसामध्ये पण अशाच पद्धतीची कारवाई करून यांचे कसे लायसन्स सस्पेंड करता येईल व अशी घटना पुढे झाली नाही पाहिजे याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी पाऊल ठेवलं। इथं एशियन फायरवर्क्स म्हणून फॅक्टरी आहेत कलमेश्वर तालुक्यात। मिल बॉल युनिटमध्ये 1:30 वाजता सुमारास एक ब्लास्ट झाला होता। ब्लास्टमध्ये 2 लेबरर्स जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। सध्या जे आहे ते सिच्युएशन सेफ आहेत। फॉरेन्सिक्स टीम्स येणार आहेत, पोहोचणार आहेत आणि त्या सोडून लॉ अँड ऑर्डर काही विषय नाही आहेत। 3 लेबरर्सला किरकोळ जखम झालेला आहे। त्यापैकी एक GMC ला ऍडमिटेड आहेत। युनिटमध्ये एकूण 31 वर्कर्स होता जेव्हा ब्लास्ट काय आहेत ब्लास्टचे ते सध्या क्लिअर नाही आहेत। फॉरेन्सिक अनालिसिस नंतर आम्ही सांगतो। इथं जे आहे ते फायरवर्क्स बॉम्ब्सचे जे सुतली आहेत त्याचे प्रोडक्शन होत आहे। इम्पॅक्ट झोन जे आहे ते लगभग 50 फीटचे आहेत। एकूण 2 लोक जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी एक इसम जे आहे ते शिवनी जिल्ह्याचे आहेत आणि दुसरा जे आहे ते मांडला जिल्ह्याचे आहेत आणि 3 लोकांना किरकोळ जखम झालेला आहे। युनिटचे नाम एशियन फायरवर्क्स आहेत आणि आतमध्ये मिल बॉल युनिट आहेत जिथे हे ब्लास्ट